देश की राजधानी दिल्ली में आज इतिहास से शिक्षा की एक नई दिशा शुरू हुई है। जेएनयू के परिसर में आज शिवाजी महाराज की रणनीति और मराठी भाषा की संस्कृति को समर्पित दो महत्वपूर्ण केंद्रों का उद्घाटन हुआ। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने खुद इसकी आधारशिला रखी और मराठा साम्राज्य की उस विरासत को याद किया जिसने न केवल किले बनाए बल्कि एक राष्ट्र की चेतना को जन्म दिया। फडणवीस ने कहा, शिवाजी महाराज की रणनीति केवल युद्ध कौशल नहीं बल्कि जन स्वराज की दूरदृष्टि का प्रतीक थी। आज जेएनयू जैसे प्रमुख संस्थान में इस पर केंद्र की स्थापना शिक्षा को देश की सांस्कृतिक चेतना से जोड़ने का प्रयास है। उन्होंने यह भी बताया कि यूनेस्को द्वारा हाल ही में मराठा मिलिट्री लैंडस्केप को वैश्विक विरासत में शामिल किया गया, जो मराठा इतिहास की अंतर्राष्ट्रीय मान्यता की पुष्टि है। फडणवीस ने यह भी ऐलान किया है कि जल्द ही जेएनयू परिसर में शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा स्थापित की जाएगी, जो विद्यार्थियों को अनुशासन, राष्ट्र प्रेम और उद्देश्य की प्रेरणा देगी। आज महाराष्ट्राकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयू दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक शक्तीचं जे काही त्यांचं कार्य होतं त्याच्या संदर्भातलं अभ्यासन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यासोबत कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा अध्यापन केंद्र सुरू होत आहे। आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पहिले होते ज्यांनी समुद्राची शक्ती ओळखली, समुद्री तटबंदी त्यांनी केली आणि म्हणूनच या संपूर्ण सामरिक त्यांचं जे प्लॅनिंग होतं, नियोजन होतं, त्याच्यावर अध्ययन आणि अध्यापन करण्याकरता हे केंद्र या ठिकाणी उघडलं, देशाच्या राजधानीत उघडलं, हे महत्त्वाचं आहे। आणि आमची मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये या भाषेचं दालन उघडलं पाहिजे आणि आनंद आहे की जेएनयू सारख्या विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये हे अध्यासन केंद्र या ठिकाणी उघडलेलं आहे। म्हणून मी जेएनयू प्रशासनाचं आणि भारत सरकारचे आभार मानतो। शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा या ठिकाणी उभारला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला गेला पाहिजे अशी मागणी आमचे उदय सामंतजी मंत्री महोदयांनी केली आणि माननीय कुलगुरू शांतीश्रीजी यांनी मला सकारात्मकता दर्शवली।